नमस्कार मंडळी, आपण या ठिकाणी इथे जीवामृत बनवणार आहोत. त्यासाठी एक 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं 1 किलो 20 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या 20 लिटर पाण्यामध्ये आपण आता या ठिकाणी हे बघा इथे या ठिकाणी गूळ आहे. 2 किलो गूळ, 2 किलो गुळाचं हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे एका टोपामध्ये. त्याचप्रमाणे 2 किलो बेसन, म्हणजे कुठलंही पीठ आहे, जास्तीत जास्त बेसन हे चांगल्या प्रकारे असतं, बॅक्टेरिया बनवतो. हे बेसनाचं 2 किलो पीठ तयार केलेलं आहे एका टोपामध्ये, पेस्ट केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण ही बघा माती आणलेली आहे कुठच्या उमराच्या वडाच्या झाडाखालची, जेणेकरून कुठच्या झाडाखालची चालते. शक्यतो ज्या झाडाला ज्या ठिकाणी आपण खत पाणी घातलेली अशी त्या माती असता कामा नये. नॅचरल माती पाहिजे. या ठिकाणी एक घाम्यावर माती आणलेली आहे. आणि आपण आता शेण, गाईचं शेण म्हणजे बघा 10 किलो शेण आपण या बालदीमध्ये मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर गोमित्र, या ठिकाणी गोमित्र आहे आमच्याकडे या ड्रममध्ये. ते आम्ही 10 लिटर गोमित्र त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता प्रथम आपण या ठिकाणी मी हे शेण आहे ना, 10 किलो शेण आहे ना, हे आता मी याच्यामध्ये पेस्ट करतो आणि हे शेण त्याच्यामध्ये टाकतो आहे. हे आता हे शेण केलेलं आहे 10 लिटरचे. या ड्रममध्ये आपण या ठिकाणी ड्रममध्ये शेण हे ओतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी गाईचं गोमूत्र या ठिकाणी हे 10 लिटर गोमूत्र, हे माझे 5 लिटरचं कॅन आहे माझ्याकडे. हे 5 लिटरचं कॅन मी या गोमूत्र ह्याच्यामध्ये ओततो. असे 2 कॅन पाहिजे आहेत. हे बघा आतमध्ये बूम करू नको. हे बघा अशा प्रकारे 5 गोमूत्र याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता दुसरा कॅन आणि हे 5 लिटर गोमूत्र गाईचं, शक्यतो देशी गाईचं गोमूत्र आपण वापरायलाच पाहिजे. जर्सी गाईचं शक्यतो टाळलं पाहिजे. म्हशीचं आपल्याकडे अवेलेबल असेल तर, पण जास्तीत जास्त देशी गाईचं गोमूत्र या ठिकाणी 10 लिटरनी अशा हे 200 लिटरच्या ड्रमामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता तिसरा आयटम म्हणजे या ठिकाणी आपण ही माती, ही पळंबाच्या झाडाखालची माती आहे 10 किलो. ही माती या ठिकाणी मी याच्यामध्ये ओततो आहे, माती टाकतो आहे. बारीक अशी माती पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर बॅक्टेरिया पाहिजे. कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी खत वापरले किंवा भाजलेली जाळून असं जाळता कमनाशी जागेतली माती आपण या ठिकाणी 10 किलो माती याच्यामध्ये टाकलेली आहे. आता ह्याच्यानंतर मी गूळ, जे गूळ मी 2 किलो गूळ आणलेलं आहे, याच्यामध्ये जरी ते 2 किलो मिक्स केलेलं आहे. आणि ते गूळ मिक्स केलेलं गूळ याप्रमाणे पुन्हा येता या ठिकाणी मी या ड्रममध्ये 2 किलो गूळ हे बघा ते ऑटोमॅटिक आपण मिसळून टाकतो आहे. त्याच्यानंतर आता शेवटचा आयटम म्हणजे हे बेसन. हे बघा हे बेसन आहे. थोडंसं मी पाणी घालून अगोदर ते थोडंसं मिक्स केलेलं आहे. हे 2 किलो बेसन आहे. जास्तीत जास्त बेसन तुम्ही चणा पीठच जास्त वापरू शकतात, पण त्याच्यावर जास्त बॅक्टेरिया निर्माण होण्याची ताकद असते. त्यांना खायला अन्न देऊ देतात. म्हणजे बेसन 2 किलो बेसन मी या ठिकाणी मिक्स करून घेतो व्यवस्थितपैकी. कारण नंतर आतमध्ये टाकल्यावर आपल्याला मिक्स करताना थोडीशी दिक्कत होते. जेव्हा मी ते मिक्स थोडं करतो, नंतर आपण दाण्याने ते ठेवू शकतो. अशा प्रकारे हे 2 किलो बेसन मी याच्याने घेतलेलं आहे. सगळं ओतून झाल्यानंतर या ठिकाणी आता हे सगळे आयटम आपण या ठिकाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा ड्रम आपण इतर पाणी सोडणार आहोत. पाणी सोडून घेणार आहोत, धुवून घेणार आहोत. आता आपण हा 200 लिटरचा ड्रम या पाण्याने भरून घ्यायचा आहे. आणि हे अशा प्रकारचे ढवळायचे आहे. ढवळण्याचा क्रम कसा असला तरी चालेल, पण तो व्यवस्थित ढवळायला पाहिजे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 2 वेळी आपण हे या काठीच्या साहाय्याने ढवळायचं असतं, ढवळून घ्यायचं. आणि शक्यतो हा ड्रम आपण एखाद्या सावलीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त ऊन लागता कामा नये. आणि जवळजवळ असे 6 दिवस
6 दिवस हे ढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 6व्या दिवस झाल्यानंतर ह्याला थोडासा स्मेल येईल. त्याच्यानंतर आपण ते ड्रीपच्या द्वारे किंवा ते सोडून आपण ते आपल्याला सोयीस्कर असं जसं असेल ते आपण हे वापरायचं असते. ह्याचा रिझल्ट आम्ही गेल्या 2 वर्षापासून हे बनवतो. नारळ भाजीपाला ह्याच्यासाठी हे वापरलेलं आहे. आम्हाला ह्याचे बरेच फायदे आलेले आहेत, दिसत आहेत. म्हणून हे आम्ही सेंद्रिय खत म्हणजे जीवामृत बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि आपणही हे असे जीवामृत बनवा आणि ह्या नवीन युगामध्ये सेंद्रिय शेती करण्यासाठी आपण सर्वांना प्रवृत्त करा आणि आपणही सेंद्रिय शेती करा. एवढंच मी बोलतो आणि आमचा व्हिडिओ हा संपवतो. नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.